महाविकास आघाडीमध्ये आमची संख्या सर्वात जास्त आहे, त्यामुळे विरोधी पक्षनेता झाला तर तो आमच्याच पक्षाचा होईल असं वक्तव्य भास्कर जाधव यांनी माध्यमांशी बोलताना केलं। त्यामुळे यावेळी जर विरोधी पक्षनेता झाला तर तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा होईल एवढं नक्की झालं असून या विरोधी पक्षनेता पदाचे प्रमुख दावेदार कोण असतील, भास्कर जाधव विरोधी पक्षनेता होऊ शकतात का, तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओतून। नमस्कार, मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा। मागील काही काळात मार्च महिन्यात भास्कर जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर असलेली त्यांची नाराजी उघडपणे व्यक्त केली होती। 2019 मध्ये मला मंत्रीपद दिले नाही तरी सुद्धा मी पक्षात राहिलो। त्यानंतर शिवसेना फुटली। शिवसेना फुटल्यानंतर देखील मी उद्धव साहेबांची साथ दिली, तेव्हा मला गटनेता पद द्यायला नको होतं का, असे सवाल करत भास्कर जाधव यांनी त्यांची नाराजी उघडपणे व्यक्त केली होती। त्यासोबतच यावेळी ते रडले देखील होते। त्यामुळे उद्धव ठाकरेंचे हे शिलेदार त्यांच्यावर नाराज असल्याचं स्पष्ट झालं होतं। उद्धव ठाकरेंवर जाहीरपणे नाराजी व्यक्त करून देखील भास्कर जाधव यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नाही। लोकसभा, विधानसभा प्रत्येक निवडणुकीमध्ये भास्कर जाधव उद्धव ठाकरे व पक्षासोबतच राहिले। यावेळी उद्धव ठाकरे यांनी देखील त्यांच्या कामाची दखल घेत 2024च्या विधानसभा निवडणुकीनंतर भास्कर जाधव यांची विधानसभेतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे गटनेते म्हणून निवड केली। तर काल भास्कर जाधव यांनी हिवाळी अधिवेशन गाजवलं। त्यांच्या या भाषणातून अनेकांना त्यांच्यामध्ये एका दमदार विरोधी पक्ष नेत्याची झलक देखील दिसली। त्यामुळे सध्या विरोधी पक्षनेता पदासाठी भास्कर जाधव यांचं नाव आघाडीवर राहण्याची दाट शक्यता आहे। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून भास्कर जाधव यांच्या सोबतच विधिमंडळ पक्षनेते आदित्य ठाकरे, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रतोद सुनील प्रभू व बार्शी मतदारसंघाचे आमदार दिलीप सोपल हे देखील विरोधी पक्षनेते पदासाठीच्या शर्यतीमध्ये दिसू शकतात। मात्र या चारही जणांचा विचार केला तर या सगळ्यामध्ये भास्कर जाधव यांचा राजकारणातील व सभागृहातील अनुभव मोठा आहे। यासोबतच त्यांची अभ्यासपूर्ण भाषण शैली, मुद्दा मांडण्याची पद्धत यामुळे भास्कर जाधव यांची विरोधी पक्षनेतापदी वर्णी लागू शकते असा अंदाज अनेक राजकीय विश्लेषक वर्तवतात। तर तुम्हाला काय वाटतं, यंदा विधानसभेत विरोधी पक्षनेता असेल का? असल्यास भास्कर जाधव खरंच विरोधी पक्षनेता होतील का? कालचं सत्ताधाऱ्यांना घाम फोडणारं भास्कर जाधव यांचं भाषण तुम्ही ऐकलं का? ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।